चला आज बनवूयात पोहे. मोहरी चांगली तडतडून घेतली आहे. आता मी टाकते जिरे. आता जिरे पण छान असे तळून घेतले की त्याच्यामध्ये मी टाकते शेंगादाणे. आता शेंगादाणे पण छान असे फ्राय करून घेऊयात. ओहो पडले खाली. चला टाकले बाबा एक त्याच्या शेंगा अशा छान अशा तळून घेऊयात. आता शेंगा तळून झाल्या तर आपण त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता टाकलाय. तो पण छान असा फ्राय होतोय. आता त्याच्यामध्ये मी कांदा चॉप करून घेते. आता टाकलाय कांदा. कांदा थोडासा कमी वाटतोय तर मी आणखीन थोडासा त्याच्यामध्ये कांदा चॉप करून थोडासा ॲड करते आणि कांदा असा छान असा लालसर होईपर्यंत असा मस्त तळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये साखर ही ऑप्शनल आहे. आता तुम्ही सांगा मला तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे पोहे बनवतात. कोणी साखर टाकतं कोणी नाही टाकत. तुम्ही साखर याच्यामध्ये नाही टाकली. कांदा असा छान असा तळून घेते मी. किती छान दिसतोय ना. मस्त कांदा वगैरे शेंगदाणे कढीपत्ता मिरची छान असं तळून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि छान असं व्यवस्थित ते हलवून घेऊयात. आता हळद वगैरे सगळं मिक्स केलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार लागेल तेवढं तुम्ही मीठ टाका. ते चांगलं मीठ पण टाकलं की मग ते चांगलं व्यवस्थित आपण हलवून घेऊया. बघा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तुम्हाला पण तुम्ही तुमच्या चवीनुसार हवं तेवढं टाकू शकता. आता तर मी भिजत ठेवलेले पोहे आहेत. मी पोहे भिजवून घेतले. आता ते भिजत ठेवलेले पोहे त्यामध्ये टाकले. भिजत ठेवलेले पोहे टाकलेले आहेत. आता तर त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात आपण. पोहे मस्त छान असे दिसणार आहेत एकदम. आता छान असे हलवून घेते मी पोहे. मला कसं वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. किती छान दिसत आहेत ना पोहे. पोहेला आणखी काही सुंदर येण्यासाठी तर मी त्याच्यामध्ये टाकले कोथिंबीर हिरवी अशी भजेदार मस्त. त्यामुळे आणखी असे मस्त दिसतात. मला पाणी सुटतंय माझं. कोथिंबीर पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मी कढाई खाली घेते. भाजता कामा नाही बरं का कढाई. व्यवस्थित खाली घेतली आहे. आता त्याला प्लेटमध्ये छान असं काढून घेऊया. आणि आता शेव होती बाजूला ती रुसली. ती म्हणे की मला पण घ्या तुमच्यासोबत. तर मग तिला पण घेतलं. मग ती पण खुश झाली. आता मस्त शेव अशी सगळे मी मिक्स करते. आणि आता आमचं पिल्लू खात आहे. या तुम्ही पण आमच्यासोबत खायला. आणि कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये